आरोग्य विभागाचे माननीय डॉक्टर बच्छाव सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि आपली जी प्रमुख मागणी होती की सर्पदंशावरील लसी ग्रामीण रुग्णालयांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करण्यात याव्यात या संदर्भात त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आमच्या चर्चेतून एक निष्पन्न झालं की सर्पदंश झाल्यानंतर बऱ्याचदा काही ग्रामस्थांना ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसी उपलब्ध असतात की नाही हीच गोष्ट माहीत नसते आणि ते घाबरलेल्या अवस्थेत घाईघाई खाजगी रुग्णालयांमध्ये घेऊन जातात. वेळेचा अपव्यय होतो आणि त्यातून देखील मृत्यू ओढवतो. आणि म्हणून मी सरांना विनंती केली की मग असं असेल तर समाजाचं प्रबोधन होणं देखील आवश्यक आहे. आणि म्हणून यासाठी दूरदर्शन, YouTube या माध्यमातून काही जाहिरातींचं आपल्याला प्रयोजन करावं लागणार आहे. आज ज्याप्रमाणे इलेक्शनच्या तोंडावर आपण मोदीजींच्या जाहिराती पाहतो युट्यूबवर, टीव्हीवर, त्याप्रमाणे जर अशा प्रकारच्या जाहिराती आल्या की जर सर्पदंश झाला तर घाबरून जाऊ नये, शहरात जाण्याची तुम्हाला लगेच गरज नाही, तर सर्पदंशावरील लसी ग्रामीण रुग्णालयात देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्यामुळे आपण प्रथम ग्रामीण रुग्णालयात जावं अशा पद्धतीचं जर प्रबोधन झालं. कारण ही जी समस्या आहे ही स्थानिक केवळ आपला पांगरी परिसर किंवा सिन्नर तालुका एवढ्या पुरती नसून ही संपूर्ण देशाशी संबंधित आहे. या संदर्भात मी खरं तर पंतप्रधान मोदीजींशी देखील पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांच्या स्तरावर देखील त्यांनी कनिष्ठ विभागांना तशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. परंतु आता सध्या जे आपलं उपोषण आंदोलन चाललेलं होतं ते अनेक समस्यांसाठी सुरू आपण केलेलं होतं आणि म्हणून त्यामध्ये आपण हा देखील मुद्दा घेतला की जेणेकरून या प्रोसेसला आणखी थोडा वेग येईल. आणि त्या संदर्भात मग सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे माझं प्रबोधन केलेलं आहे आणि तशाच प्रकारचं प्रबोधन समाजाचं देखील व्हावं आणि आतापर्यंत ज्या काही घटना घडल्या त्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये एवढीच फक्त या निमित्ताने अपेक्षा. कारण या आपल्या गावात पाठीमागे आभारीताईंना नाग चावला. आता त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना ताबडतोब सिन्नर रुग्णालयात घेऊन गेलो, परंतु त्या ठिकाणी लस शिल्लक नसल्याने त्यांनी दोन्ही रुग्णालयात फोन लावला, परंतु त्या ठिकाणी देखील लस उपलब्ध नव्हती. मग शेवटी आम्ही नाशिक शिबिरला त्यांना घेऊन गेलो, परंतु नाशिक शिबिरला जात असताना त्यांची प्राणज्योत मालवली. आता त्याचप्रमाणे आता इथं आपल्या शेजारी चिंचोली, गुरव तालुका, संगमनेर या ठिकाणी आमच्या काकांना घोडस नावाचा साप चावलेला होता. तर त्या ठिकाणी देखील स्थानिक स्तरावर लस उपलब्ध झाली नाही आणि म्हणून ते घाईघाईने, आता ते तर सुशिक्षित होते, ते शिक्षक होते, त्यामुळे आता त्यांचं तर काही म्हणजे अज्ञान असण्याचं कारण येत नाही. आणि मग ते संगमनेरला घेऊन जात असताना संगमनेरला पोहोचेपर्यंतच त्या ठिकाणी त्यांचा देखील अंतर झाला. आणि मग आता या घटनांमध्ये आता ते दुर्दैवी होते, आता ते काय आपण धरून काढणार नाही. आता त्यामध्ये नेमका दोष कोणाचा याच्यात आपल्याला तपशिलात जाण्याची गरज नाही. फक्त आता यापुढे या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपल्याला उपाययोजना कराव्या लागणार आहेत आणि या उपाययोजना करण्याचं सर्व काही आपण सहकार्य करण्याचं आश्वासन सरांनी आपल्याला या निमित्ताने दिलेलं आहे. त्यांच्यासह मी त्यांच्या सर्व आरोग्य विभागाचा जो स्टाफ आहे त्या सर्वांचं मी आपलं आभार मानतो, धन्यवाद देतो. जय हिंद,
जय शिवराज, जय भीमराज, जय महाराष्ट्र.